तर मी काय म्हणतो, मला नवरीला एकट्यात बोलायचंय, बोलू शकतो ना? बर बोला, पण लवकर बोला दर्शे. मी हे म्हणत होतो की तुमचं कुठे लफडे गिपडे तर नाही ना? हो, अशी पोरगी नाही मी. अहो तसं नाही बाप्पा, हे महाराष्ट्रामध्ये ट्रेंड चालू आहे, पोरग पोरगीला पाहायला आलं ना तर लगेच पोरग घरी राहिल्यानंतर फोन येते की दादा मला लग्न नाही करायचं, म्हटलं दुसऱ्यासोबत चालू आहे, म्हणून बाबा आधीच विचारलेलं बरं. मी अशी तशी पोरगी नाही. अच्छा, तर मी काय म्हणतो, आवडलो का मी? हो, आवडली. आपण गरीब आहे, आपल्याकडे जास्त पैसा नाही आहे, सिटीत राहत नाही, गावातच राहतो, पण एका गोष्टीची गॅरंटी देतो की आपण नेहमी तुला खुश ठेवणार, नेहमी नेहमी आपण तुला आपल्या वळंब्यात घेणार. आणि मी काय म्हणतो, जर तुला मी आवडला असेल तर दे मग एक मुक्का. हा? ते आमच्या गावचं रीतिरिवाजच तसा आहे भरोशाचा, पोरगी पाहिजे पोरगी आवडली तर मुक्का घेत असते. माझ्या मित्रानं सांगितलं असं. घेऊ का? तिकडे बा. इतका टाइम राहते का? समजते तुम्हाला काही? बाबा, आम्हाला पोरगा आवडलाय. तुला आवडले? हे बुजावं तुला आवडले? त्याला काही म्हणूनच आम्ही त्याच्यासोबत लग्न हा? करतो. ओ बाबा, ओ मी काय म्हणतो मामा, ऐका ना, हा? आता पोरगीला पोरगा आवडे, पोराला पोरगी आवडली, तुमचं उलट अटकलाय. यो मिस्त्री आहे, थापी आणताय तुला टोपले वायली घेऊ. काही झालं चालन, पण मी आता त्याच्यासोबतच लग्न करतो. टोपले बायांनी मी तिला खुश ठेवीन, कोणाच्या घरचं मीठ बी आणून देणार नाही. या बा डाले, मला तू आवडती, तुला मी आवडतो का? मला पण तुम्ही आवडता. खरंच का? हा. सांग मग वळंब्यात घेऊन.